थांबा माझ्याकडून कॉपी पेस्ट करताना चुकीचा झाला असेल. हे बघ इथं तुम्हाला क्लिक करून चेक एलिजिबिलिटी करायचं. आता OTP आला असेल मॅडमच्या मेल आय डी खुशबू.lu नावातवाला. ठीक आहे, गेट स्टार्टेड ना. आता काय करायचं आपल्याला, हे लायसन पुन्हा अपडेट करायचं आहे मेल आय डी पासवर्ड टाकून. लायसन अपडेटेड सक्सेसफुल. आता याच्यामध्ये काय होईल, टॅलीमध्ये आता तो प्लग इन आपल्याला चालू झाला डायरेक्टली. एखादी कंपनी आहे आपल्याकडे सिलेक्ट करण्यासाठी. कुठली पण कंपनी, फक्त ती 6.1 असायला पाहिजे. एखादा डेटा कुठलाही असेल ज्याचा डेटा 6.1 किंवा 2 मधला असेल. कुठले घ्या, काय हरकत नाही. त्याने डेटाला काही इफेक्ट नाही होणार आहे. म्हटलं त्याने डेटाला काही इफेक्ट नाही होणार आहे. हो, ठीक आहे. याच्यामध्ये आता हेल्पमध्ये ऑप्शन मिळतो आपल्याला टॅली प्लगइन. ठीक आहे, हा फायनान्शियल स्टेटमेंट आपलं लोड झालं टॅलीमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला कुठलाही डेटा असेल तर त्याच्या बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट इथं बॅलन्स शीटला गेलो तर आपल्याला एक्सपोर्टमध्ये इथं ऑप्शन मिळतो फायनान्शियल स्टेटमेंट. यावरती एंटर मारायचं आहे आणि हा एक्सपोर्ट कुठं करायचा आहे तर आपलं एक्सपोर्ट लोकेशन, आता तुम्ही जो लोकेशन ठेवलं होतं आपण त्याच जागेवरती
पेस्ट करू. ठीक आहे, त्याची XML फाईल जनरेट होते. एक्सपोर्ट केलं मी. इथं त्यांचं ते फायनान्शियल स्टेटमेंट झालं. त्याला मी मिनिमाइज करतोय. टॅली आपलं जिथे इन्स्टॉल आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन आता आपले आपण जी फाईल जनरेट केली ती XML फाईल आपली कस्टमरच्या लोकेशनला आहे. इथं ॲप रिसोर्स म्हणून एक फोल्डर बनलेलं आहे. यामध्ये प्लग इन आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? माझ्यामध्ये आयकॉन वेगळं होतं. चालू आहे पण आपल्याला त्याचं लोकेशनला तो फोल्डर केलाय ना म्हणून. हे बघा इथं आलं ते. आता ही EXE फाईल म्हणजे रॅर फाईल आहे. हिला आपण एक्सट्रॅक्ट करू. ही जी एक्सेल फाईल आहे आता हिला मी कॉपी करून डेस्कटॉपला घेऊन टाकतो. बेसिक इन्फो मध्ये जायचे आणि आता आपलं जे लोकेशन होतं जिथं आपण XML फाईल जनरेट केलेली आहे ती आपला कस्टमरचा डेटाबेस कुठलं होतं तो आताचा जो डेटा आहे कस्टमरचा त्या लोकेशनचा पाथ कॉपी करा. कॉपी बस तेवढंच करायचं आणि एक्सेल वर जायचं. एक्सेल वरती एक्सेल शीट आपली ओपन आहे इथं सिलेक्ट XML इम्पोर्ट. तुम्हाला फक्त XML फाईल आहे ना इम्पोर्ट करून इथे टाकायची. ठीक आहे आले व्हॅल्यू सगळ्या. आता तुम्ही त्याचं
याच्यामध्ये चेक करू शकता बाकीच्या याच्यात डेटा. एक मिनिट, डेटा इम्पोर्टेड इन प्रोग्रेस. होत आहे अजून, पूर्ण कम्प्लीट होईल. ही जी ऍक्टिव्हिटी केली ही वन टाइम होती. आपल्याला फक्त फायनान्शियल स्टेटमेंट XML मध्ये एक्सपोर्ट करायचे आणि मग ह्या एक्सेल मध्ये इम्पोर्ट मारायचे. हे दोनच काम आहे तुमचं. डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली, प्लीज वेट. डेटा मोठा असेल. आता हा गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट आहे, त्याप्रमाणे तो दिलाय त्यांनी. हा म्हणजे 100 and 1000 म्हणजे कुठलं म्हणताय? हा 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 बरोबर. हा हा म्हणजे तुम्ही टॅलीमध्ये म्हणताय का या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये बोलताय? हे एक्सेल मध्ये तर आता हा गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट आहे, याच्यात अजून असं काही खेळून नाही बघितलं की आपल्याला काही करता येतं का. तर करून बघावं लागेल. म्हणजे अजून काय आम्ही केलं नाही. आम्ही तर फक्त हे जनरेट करून दाखवतोय. यातल्या व्हॅल्यू पण आम्हाला जास्त डीप मध्ये नाही माहिती की कुठल्या कुठल्या व्हॅल्यूला काय काय इफेक्ट होतोय तो. हे सगळे एक्सेल ऑटोमॅटिक सगळ्या व्हॅल्यू घेऊन जातात. बॅलन्स शीटला बॅलन्स शीटच्या, प्रॉफिट लॉसला प्रॉफिट लॉसच्या. अजून तरी तो वर्किंग करतोय. बाकीच्या व्हॅल्यू पण येतील या. हे बघ, या व्हॅल्यू सगळ्या इकडे येऊन गेल्या. हो हो हो. जेव्हा तुम्ही काही चेंज केलं ना, तो इथून फक्त तुम्हाला पुन्हा बॅलन्स शीटला किंवा प्रॉफिट लॉसला जाऊन आहे ना, इथून ते स्टेटमेंट एक्सपोर्ट म्हणायचं पुन्हा. हे वाला फायनान्शियल स्टेटमेंट फॉर NC. इथं जे जनरेट होईल ते XML तिकडे फक्त एक्सेलला इम्पोर्ट मारायची आहे. आता ही प्रत्येक कंपनी तुम्हाला हा ऑप्शन दिसायला सुरुवात होईल फायनान्शियल स्टेटमेंटचा. 6.1 पाहिजे मिनिमम.